नमस्कार मित्रांनो. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत. अद्वैत गाणं गुणगुणत डेटसाठी जायला रेडी होत असतो. तेवढ्यात तिथे मागणं राहुल आणि सोहम येतो. सोहम राहुलला म्हणतो की तू असं सकाळी सकाळी अद्वैत दादाला गाणं गुणगुणताना बघितलंयस का? उलट आपण टाइमपास करत असताना हाच आपल्यावरती ओरडतो. पण मात्र राहुल म्हणतो ठीक आहे, होतं असं. सोहम म्हणतो म्हणजे प्रेमात पडल्यावरती असं होतं का? राहुल म्हणतो तुला कसं माहिती असणार, पण तू कधी प्रेमात नाही पडला ना. मला ना प्रेमात पडायचा अनुभव नाहीये. सोहम म्हणतो पण आपल्याला टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाहीये. आपल्याकडे एक्सपिरियन्स माणूस आहे, तो आपल्याला गाईड करेल. सोहम अद्वैतला विचारत असतो की एवढ्या रेडी होऊन चाललायस कुठे? तर राहुल सोहमला सांगतो आज त्याची डेट आहे नैनाजींसोबत. राहुल विचारत असतो कुठे जाणार आहे तुम्ही? अद्वैत कॅफेचं नाव सुद्धा सांगतो. त्यामुळे रोहन स्वतःशीच म्हणतो की जागेचं नाव सांगितल्याबद्दल धन्यवाद आणि ही डेट मी सक्सेसफुल होऊच देणार नाही. इकडे दुसरीकडे अद्वैतच्या घरी नैनाच्या घरचे येणार म्हणून खूपच तयारी सुरू असते. ते सगळं रोहिणी पाहताच ती स्वतःशीच म्हणते एवढी सगळी तयारी ते नैनाचे घरचे येणार आहेत म्हणून करतायत तर. जेव्हा त्या नैनाच्या बाबाचा काळा कुट्ट स्टॉल बघाल ना, तेव्हा मला तुमचे चेहरे बघायचे. सरोज वहिनी व रजनी तयारीबद्दल बोलत असतात. तेवढ्यात तिथे अद्वैत आणि राहुल येतो. सरोज वहिनी अद्वैतला विचारते की कुठे चाललायस? तर अद्वैत काही सांगणारच तेवढ्यातच राहुल सांगतो की तुम्ही इथे त्या नैनाच्या आईबाबांना भेटणार आहे, तर इथे ब्रोचं काय काम? म्हणूनच तो नैनाला कॉफी प्यायला घेऊन जाणार आहे. मध्येच रजनी म्हणते बरोबर आहे अद्वैत, तू तिच्यासोबत जास्तच टाइम स्पेंड करायलाच हवा. त्याशिवाय तिला तू आणि तुला ती कशी कळणार? रजनी अद्वैतला सांगते की लवकर जा, पण जाताना तिच्यासाठी काहीतरी घेऊन जा. लगेच अद्वैत नैनासाठी आणलेलं वॉच सगळ्यांना दाखवतो. वॉच पाहता राहुल स्वतःशीच म्हणतो काही समजत नाहीये म्हणता हा तर खूपच स्मार्ट निघाला. पण मात्र राहुल अद्वैतच्या हातातलं वॉच घेत म्हणतो काय करतोयस तू? हे तू नैनाला भेटायला चाललायस, ती ऑलरेडी श्रीमंत आहे. तिला या डायमंड वॉचचं काय कौतुक? तिला असं गिफ्ट दे की त्याची किंमत जास्त नसेल पण त्यात इमोशन जास्त असतील. राहुल अद्वैतला सांगत असतो तू तिला मस्त चॉकलेट्स किंवा गुलाबाचं फूल दे. तू जर तिला एखादं फूल दिलंस ना तर ती आयुष्यभर लक्षात ठेवेल. राहुल अद्वैतला सांगत असतो प्रेमात पडलेल्या मुली या इमोशनल असतात, त्यांना वस्तूपेक्षा गुलाबाची फुलं जास्त आवडतात. अद्वैतलाही राहुलचं म्हणणं पटत असतं. त्यानंतर अद्वैत तिथनं निघून जातो. अद्वैत गेल्यानंतर राहुल वॉचकडे पाहत स्वतःशीच म्हणतो तू आता तिला गुलाबाचं फूल दे आणि मी तिला हे डायमंड वॉच देतो. त्यानंतर इकडे दुसरीकडे कला तिच्या दुकानावरती असते. तेवढ्यात तिथे काजल तिच्यासाठी खायला घेऊन येते. कला काजलला म्हणते तू आलीयस तर तुझी फी घेऊन जा. पण काजल मात्र म्हणते फी भरायला लेट जरी झालं तरी कोणी काही बोलणार नाही. कला लगेच काजलवरती ओढत म्हणते कॉलेजमध्ये शिकायला जातेस की दादागिरी करायला? तर काजल लगेच कलाला सॉरी म्हणते. तेवढ्यात तिथे एक काका येतात आणि ते कलाच्या हातात काहीतरी चिठ्ठी देतात. कला तो कागद घेते आणि त्यात काय आहे ते पाहू लागते. तेवढ्या तिकडे दुसरीकडे कलाची आई म्हणजे संगीता अद्वैतच्या घरी येते. अद्वैतचं घर पाहता संगीता स्वतःशीच म्हणते त्या दिवशी गडबडीत हा वाडा नीट पाहायचाच राहिला होता. हा वाडा आहे का राजवाडा? तो सगळा वाडा पाहता तिचे डोळे तृप्त राहतात. संगीताचं स्वागत करण्यासाठी रजनी आणि रोहिणी येतात. रजनी संगीताला आत बोलवते आणि तिला तिथे बसवते. संगीताने तिच्याबरोबर आणलेल्या वस्तू पाहता रोहिणी स्वतःशीच म्हणते जबरदस्त गेमर ही बाई, चांगलंच मॅनेज केलंय सगळं. पैसे नसूनही बेसिक सॉन्ग तर बरं आणलंय. इकडे दुसरीकडे कला त्या काकांना विचारते की ही बिल कसलं आहे? तर ते काका सांगतात की मिठाईचं. ते काका कलाला म्हणत असतात लग्न घर आहे म्हणजे खूप गडबड असेल, मी इथनं जातच होतो म्हणून तुला हे बिल आणून दिलं. कला त्या काकांना विचारते की लग्न घर आहे म्हणून तुम्हाला कसं कळलं? तर ते काका कलाला सांगतात सकाळी संगीता वहिनी आल्या होत्या ना, त्या सांगत होत्या की तुझ्या थोरल्या बहिणीचं लई मोठ्या घरात लग्न ठरलंय आणि तिच्या सासूरवाडीला नेण्यासाठी मिठाया सुकामेवा लई काय काय घेऊन गेल्या आणि निघताना त्या म्हणाल्या की पैक कला देईल. त्या काकांचं सगळं बोलणं ऐकताच कला स्वतःशीच म्हणते अगं आई तुला कसं सांगू, गोड घेऊन जायचंच होतं तर तुझ्या हातच्या नारळाच्या वड्या करून घेऊन जायच्यास. तुझ्या हातच्या वड्यांना कुठल्याच मिठाईची सर नाहीये. पण बाहेरनं 4,000च्या मिठाया घेऊन जायची काय गरज होती, आणि तेही उधारीवर. त्यानंतर कला त्या काकांना पैसे द्यायला लागते. तर ती डायरी घेते आणि त्यातले पैसे मोजते. तर त्यात फक्त 5,000 रुपये असतात. कलाची गडबड पाहता काजल तिला विचारते की काय झालं? कला काजलला सांगते की या डायरीत मी 10,000 रुपये ठेवले होते, आता फक्त 5च आहेत.
त्या दोघी मिळून इकडे तिकडे पैसे शोधतात पण पैसे कुठेच सापडत नाहीत. पैसे हरवल्यामुळे कला खूपच घाबरलेली असते. काजल कलाला विचारते की सकाळपासनं कोणी दुकानावरती आलं होतं का? तर कलाला लगेच नैना आली होती हे आठवतं आणि तिला नैनाचं बोलणंही आठवत असतं. म्हणजेच की नैना ही माझ्याकडे 5,000 रुपये मागत होती. तर कलाला समजतं की ते पैसे नैनानेच नेले. कला काजलला म्हणते की पैसे नको शोधू. काजू कारण विचारते. कला तिला सांगायला लागते. तेवढ्यात तिथे ते काका येतात. तर कला लगेच उरलेल्या 5,000तून 4,000 त्या काकांना काढून देते. ते मिठाईवाले काका निघून गेल्यानंतर काजू म्हणते की आई पण अतिच करते. त्या चांदेकरांना भेटायला जायचं होतं तर मिठाई इतकी का घेऊन गेली? त्या चांदेकरांना कसलं आलंय मिठाईचं कौतुक? कला स्वतःशीच म्हणते. अजून लग्न ठरलंही नाहीये तरीही इतका खर्च. काजू म्हणत असते की मी आता आई आल्यानंतर तिला चांगलंच झापणार आहे. पण कला मात्र काजूला थांबवत म्हणते, अगं आई येती. तिने जे काही केलंय ते बरोबरच केलंय. त्यामुळे तू तिला काहीच बोलायचं नाहीस. कला काजूला सांगत असते की नैनाताई त्या अद्वैत चांदेकर बरोबर कॉफी प्यायला जाणार आहे. त्यामुळे तू तिच्यावरती लक्ष ठेव. कलाच्या सांगण्याप्रमाणे काजूही तिच्या मागे जायला रेडी होते. काजल तिथने निघून गेल्यानंतर कला स्वतःशीच म्हणते, त्या गावने नैनाताईला पैसे द्यायला का सांगितले असतील? नक्कीच काहीतरी गडबड आहे. आई तर इतकी तयार होऊन तिकडे गेलीये पण त्यांचा या सगळ्यामागे काही डाव तर नसेल ना? कला लगेच तिच्या आईला फोन लावते. पण तिची आई तिथे पाहुणचारात बसली असल्यामुळे ती फोनच कट करते. कला सारखा सारखा फोन करत असते. त्यामुळे तिची आईही फोन उचलते. कला तिच्या आईला विचारते, अगं फोन का कट करतेस तू? आणि काही प्रॉब्लेम तर नाहीये ना तिथे? तर संगीता सांगते, काहीच नाहीये तसं. नंतर बोलते मी म्हणत संगीता फोन ठेवून देते. तेवढ्यात तिथे सरोज वहिनी येतात. सरोज वहिनी संगीताला म्हणतात की मी नैनाला सांगितलं होतं की आई बाबा दोघांनाही घेऊन ये म्हणून. सरोजला पाहता संगीता स्वतःशीच म्हणते, तरी मी यांना म्हणत होते की चला म्हणून पण ऐकलंच नाही. मध्येच रोहिणी म्हणते की त्यांची खूप धावपळ सुरू असेल कारण खूप मोठे बिझनेसमॅन असतील ना ते. संगीताही लगेच हो बोलते. सरोज विचारते की कशाचा बिझनेस आहे तुमचा? सरोजचे बोलणं ऐकताच संगीताला लगेच मोठा धक्काच बसतो. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत सरोज वहिनी व संगीता यांच्या दोघींचंही बोलणं सुरू असतं. तर सरोज संगीताला विचारते की तुम्हाला आमचं सगळंच माहिती आहे पण तुम्ही कुठे राहता? संगीता बोलता बोलता ती कुठे राहतीये हे पटकन सांगून जाते. इकडे दुसरीकडे अद्वैत नैनाबरोबरच्या डेटवरती चाललेला असतो. तेवढ्यात तिथे त्याच्या गाडीचं टायर पंक्चर झालेलं असतं. मागणं कला येते आणि त्यांच्या दोघांचेही भांडणं सुरू होतात. अद्वैत कलाला म्हणतो, मी इथे उभा होतो हे पाहिल्यानंतर तुम्हाला मुद्दाम थांबली त्रास द्यायला. पण मात्र कला म्हणते, कॅफेत कुणाचा तरी वेळ वाया जातोय ते बघ आधी. तर लगेच अद्वैत म्हणतो, कॅफे हा शब्द सुद्धा उच्चारलेला नाहीये मी. कला म्हणते, तुझ्या काहीच लक्षात नाहीये का? तू सगळं विसरतोयस. पुढील भागांच्या डेली अपडेट्ससाठी मराठी रंग या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.